महाभारताच्या युद्धात अर्जुनाने युधिष्ठिराला मारण्यासाठी तलवार का बरं उचलली? चला तर मित्रांनो, आजच्या पौराणिक कथेला आपण सुरुवात करूया. युद्धाचा 17वा दिवस होता आणि युधिष्ठिर आणि कर्ण यांच्यात युद्ध सुरू होते. शस्त्रास्त्रात पारंगत असलेल्या कर्णाने युधिष्ठिरावर जोरदार हल्ला केला. तेव्हा या युद्धाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. एकापाठोपाठ एक कर्णाचे सर्व आघात युधिष्ठिरावर पडले आणि तो गंभीर जखमी झाला. आता कर्णाला युधिष्ठिराला मारून पांडवांचा पाया हलवण्याची संधी होती, पण त्याने ही संधी जाऊ दिली. शेवटी का जाऊ दिली? चला तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. कर्णाने युधिष्ठिरावर हल्ला केला नाही, कारण त्याने पांडवांची आई कुंतीला वचन दिले होते की काहीही झाले तरी तो तिच्या कोणत्याही मुलाला मारणार नाही. आणि यामुळेच कर्णाने इच्छा नसतानासुद्धा युधिष्ठिरला जिवंत जाण्याची परवानगी दिली. जेव्हा त्यांचे धाकटे भाऊ नकुल आणि सहदेव यांनी त्यांचा मोठा भाऊ राजकुमार युधिष्ठिरची अशी स्थिती बघितली, तेव्हा त्यांनी ताबडतोब त्याला तंबूमध्ये नेले, जिथे त्याच्या वैद्यकीय उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. जेव्हा तिघे भाऊ युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव तंबूत होते, तेव्हा उरलेले दोन भाऊ अर्जुन आणि भीम अजूनही शत्रू सैन्याशी लढत होते. अचानक अर्जुनाला युधिष्ठिराची अनुपस्थिती जाणवली आणि त्याने भीमाकडे त्याची चौकशी केली. त्यानंतर भीमाने सांगितले की कर्ण आणि युधिष्ठिर यांच्यातील द्वंद्वात भाऊ युधिष्ठिर कसा जखमी झाला. त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली. तेव्हा भीमाने अर्जुनाला सांगितले की तो एकट्याने सर्व शत्रूंचा सामना करेल आणि अर्जुनाला बंधू युधिष्ठिरकडे जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची विनंती केली. मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार राजकुमार अर्जुन त्या तंबूकडे निघाला, जेथे युधिष्ठिर जखमी अवस्थेत वेदना सहन करत होता. तंबूत पडलेल्या युधिष्ठिराला अचानक त्याचा धाकटा भाऊ त्याच्याकडे येताना दिसला. अर्जुनला पाहून त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याला समजले की अर्जुनाने कर्णावर युद्धात विजय मिळवला आहे की नाही. तो त्याच्याकडे आनंदाची बातमी घेऊन येत आहे. युधिष्ठिराला आतून खूप अभिमान वाटत होता की आपल्या धाकट्या भावाने त्याच्या अवस्थेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा केली आणि अर्जुनने कर्णाचा वध केला असावा. पण मोठ्या भाऊ युधिष्ठिरला सत्य माहीतच नव्हते. अर्जुनने तंबूमध्ये प्रवेश करताच मोठा भाऊ युधिष्ठिराला नमस्कार केला आणि त्याच्या प्रकृतीबद्दल विचारले. पण त्याहीपेक्षा अर्जुनाने कर्णाला मारले की नाही हे ऐकून युधिष्ठिर अधिकच उत्तेजित होत होते. पण त्यानंतर तिथे येण्याचे खरे कारण राजकुमार अर्जुनने व्यक्त केले. त्याने सांगितले की भीमाने त्याला युधिष्ठिर जखमी झाल्याची बातमी कशी सांगितली. त्यानंतर तो त्याच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तंबूकडे धावत आला. युधिष्ठिराने अर्जुनाच्या तोंडून सत्य ऐकताच त्याचा संयम एकदम सुटला. ते सत्य त्याच्या भावना दुखावत होते. आपल्या इज्जतीला कोणीतरी बाणासारखे टोचत आहे असे त्याला वाटले. युधिष्ठिर एकदम रागावला आणि म्हणाला, तू इथे फक्त माझ्या जखमा विचारायला आला आहेस की अजून ओरबाडायला? तू कसा धाकटा भाऊ आहेस जो अजून तुझ्या मोठ्या भावाच्या अपमानाचा बदला घेऊ शकला नाहीस? युधिष्ठिर जरी मोठा भाऊ असला तरी त्याचे हे कठोर शब्द ऐकून अर्जुनाला फारच लाज वाटली. पण युधिष्ठिराचा राग शांत होतच नव्हता. ते पुढे म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी एवढेही करू शकत नसाल तर तुमच्या या गांडीव धनुष्याचा काही उपयोग नाही. ते काढा आणि फेकून द्या. आपल्या लाडक्या गांडीव धनुष्याची निंदा ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचे निराशेचे भाव एकदम क्षणात क्रोधात बदलले. जगात कोणाचीही टीका त्याला ऐकायला मिळायची, पण आपल्या गांडीव धनुष्याबद्दल एक वाईट शब्दसुद्धा तो सहन करू शकत नव्हता. वास्तविकमध्ये हा अर्जुनाने घेतलेल्या
वचनाचा एक भाग होता, ज्यानुसार कोणीही स्वतःच्या किंवा अनोळखी व्यक्तीने त्याच्या पवित्र आणि प्रिय गांडीव धनुष्याविषयी वाईट शब्द बोलले तर तो त्याचा शिरच्छेद करेल. हेच कारण होते की युधिष्ठिराने गांडीव धनुष्याची निंदा करताच छोटा भाऊ अर्जुनने दुसऱ्याच क्षणी आपला गांडीव धनुष्य आणि क्रोधित डोळ्यांनी युधिष्ठिराचा वध करायला निघाला. तेव्हा अचानक तिथे श्रीकृष्ण तेथे पोहोचले आणि अर्जुनचे हे वागणे बघून त्याला थांबवण्याची आज्ञा केली. राजकुमार अर्जुनाचे हे रूप पाहून श्रीकृष्णाला फारच आश्चर्य वाटले. शेवटी असे काय घडले की अर्जुन आपल्या प्रिय भाऊ युधिष्ठिराचा प्राण घेण्यास तयार झाला, हे त्यांना समजू शकले नाही. त्यानंतर छोटा भाऊ अर्जुनने भगवान श्रीकृष्णाला सगळं घटनांचा सारांश सांगितला आणि मग श्रीकृष्णाला प्रकरण काय आहे ते समजले. अशावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात आणि ते त्यांना म्हणाले, हे अर्जुन, तुमच्या स्वतःच्या गांडीव धनुष्याच्या संदर्भात तुमच्या विधानाचा मी आदर करतो. वचनानुसार तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोठ्या भावाला मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु धार्मिक संदर्भात हे पाप आहे. पण दुसरीकडे अर्जुनसुद्धा त्याच्या शब्दाला बांधील होता. त्याचा हेतू अधिक खोलवर समजून घेऊन भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, जर तुला तुझे वचन पूर्ण करायचेच असेल तर दुसरे साधन आहे. असे मानले जाते की आपल्या मोठ्यांचा अनादर करणे म्हणजेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे. आता जर तू तुझ्या मोठ्या भावाचा अपमान केलास तर तुझे वचन पूर्ण होईल. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने पुढच्या क्षणी युधिष्ठिराचा तिरस्कार केला. छोटा भाऊ अर्जुनने केलेला हा अनादर युधिष्ठिराला सहन झाला नाही आणि यावेळी त्याने स्वतःचा जीव घेण्यासाठी तलवार हाती घेतली. पण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला तसे करू दिले नाही. त्याने अर्जुनला सांगितले की एखाद्याचे जीवन कसे संपवते म्हणजे आत्मदहन हे शास्त्रात अनीतिमान मानले जाते आणि पांडवांच्या अधर्माचा मार्ग अवलंबणे हे महापाप आणि अन्याय असल्याचे सिद्ध होईल. म्हणूनच त्याने धर्माचा मार्ग निवडला पाहिजे. यासोबतच भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आत्मस्तुती करणे आत्महत्येसारखे आहे. म्हणूनच इतरांसमोर उघडपणे तुमच्या शौर्याचे कौतुक करावे, जे तुमचे वचन पूर्ण करेल. भगवान श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकून राजकुमार अर्जुनचा राग हळूहळू शांत झाला आणि त्याने आपल्या डोक्यावर ठेवलेली तलवार खाली टाकून दिली. अशाच प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या निर्देशानुसार राजकुमार अर्जुनचे वचन पूर्ण झाले आणि तो कोणत्याही प्रकारचे अधर्म करण्यापासून वाचला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.